देवभक्तांना असा आनंद मात्र आळंदी आणि पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी झालेला आहे। तो आनंद ज्यावेळेस गगनामध्ये झाला, विमानाचे लाटे पुष्पाचा वर्षाव स्वर्गीवनी देव करतात, विमानातून ज्यावेळेस सर्वस्व भक्त लोकांवर पुष्पाचा वर्षाव होऊ लागले, तो आनंद मात्र मृत्यू लोकांच्या ठिकाणी होऊ लागला। स्वर्गामध्ये आनंद नाही, केवळ मृत्यू लोकांमध्ये मात्र आनंद होऊ लागलं। ज्ञानोबरांचा सोहळा निवंतिनाथ मुक्तामय सर्व स्वावर मात्र पुष्पाचा वर्षाव मात्र करू लागलेले आहेत। सर्व ज्ञानोबाला समाधी दिली आणि पुंडलिकाने दोन्ही हात जोडले, नामदेवाने हात जोडले, मुक्तामाने निवृत्तीनाथाने उद्धवाला आक्रमण सर्वस्व ज्ञानोबाच्या समाधीला ज्ञानोबाला मात्र नाना प्रकारचं स्तोत्र करू लागले आणि ज्ञानोबाची स्तुती मात्र त्या ठिकाणी करू लागलेली आहेत। ज्यावेळेस भगवंताची स्तुती करू लागले, ज्या दिवशी अष्टमीला मात्र यावेळेस जो दिवस मात्र धन्याचा झाला कोणता, आणि नामदेवाला जे समाधी दिले कार्तिक वद्य त्रयोदशी तो दिवस धन्य झाला। आणि त्या दिवशीच ऐशेने सुख 16 सुलकिने स्वर्गामध्ये जे सुख नाही ते सुख मात्र आळंदीमध्ये ज्यावेळेस झाले। ऐसे प्रेमळ विष्णू वदन तो ब्रह्म लोक पावती जाण ऐसे वरद जीवन तुका आपण बोलाय ब्रह्मदेवाने काय ज्यावेळेस देवाने लीला केल्या, कोणता अगम्य लीला केला, स्वतः देव मात्र विठून उभा टाकला। ज्ञानदेव निवृत्तीनाथ सोपान कटला हे अवतारिक पुरुष आहे। काय ब्रह्म सोपान तो झाला, फक्त आनंद वर्तला, भक्ताला सर्वस्व सुख दिला असं ग्रंथ करते मात्र सांगू लागले आहेत। अशा प्रकारे ज्यावेळेस देवाला आनंद वाटावा, देवाला सुख वाटावं, या लीला देवाने केला, स्वतः तर उभा टाकला आणि भक्तांचा मात्र मेळा जमा केला। आणि भक्तांचा मेळा जमा करून जेवढे भक्त लोक येतात त्या सर्व लोकांचा उद्धार करतात। गरीबाचा देव आहे तो पांडुरंग, श्रीमंताचा देव नाही बरं। तुम्ही मथुरेला जावा, मथुरेला गेल्यावर कृष्ण परमात्मा काय करतो, पोहे टाकतो, सुधाकेचे पोहे करतो मथुरेला, माग पोहे मोदश्याम। मथुरेला गेल्यावर पोहे खातो, माग पोहे मोदश्याम देत आहे। आणि अयोध्येला आलं, तिथला राम महाराज आहे, शिरापुरी सीताराम अयोध्येला आलं की शिरापुरी सीताराम अयोध्येला आलं, आणि पंढरपूरला आलं की पिठलं भाकर तुकाराम। पिठलं भाकर तुकाराम, पिठलं आवडतं वारकऱ्याला, म्हणून गरीबाचा देव आहे। आयशे स्थान नाही कोठे देव उभावी भेटे, आणि प्रत्येक देवापाशी गेलेलं आपण दर्शन आहे। अयोध्येला जावा, मथुरेला जावा, प्रत्येक ठिकाणी लांबून दर्शन आहे, परंतु पंढरपूरला गेले की अवघे पायापाशी विठोबाच्या पायाचं दर्शन मात्र पंढरपुरामध्येच आहे, दुसरीकडे गेलं तर नाही असं ग्रंथ करते मात्र सांगू लागलेले आहेत। अशा प्रकारे नित्य नियमानं सर्व देवलोक येतात, कसं येतात, गुप्तगती येतात कीर्तन ऐकण्यासाठी। नामदेवावर आहे कीर्तन करत असताना स्वतः देवाने नाचले, नामदेव कीर्तन करी पुढे नाचले पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळा थांबल, एवढा आवड मात्र देवाला संतांच्या कीर्तनाची। आणि ते कीर्तन ऐकण्यासाठी गुप्त आणि सर्वस्व देवलोक मात्र वैकुंठामध्ये येतात, वळवंटामध्ये कीर्तन ऐकतात, आणि ते सुख मात्र कुठले स्वर्गीचे आम्हाला इच्छितात ते लोक मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, हे सुख मात्र आम्हाला वैकुंठात नाही, हे सुख मात्र केवळ वळवंटामध्ये आणि पंढरपुरामध्ये आहे असं ग्रंथ करते मात्र सांगू लागले आहेत।
एक कीर्तन, एक जागरण केलं, एक दशमी, एकादशी आणि द्वादशी. कसं करावं व्रत सांगू तुम्हाला. दशमीला एक टाइम जेवण करायचं, करतो की दशमीला एक टाइम जेवण करायचं. एकादशीला निरहार राहायचं, निरहार, पाणी सुद्धा प्यायचं नाही. मग संत महात्मे म्हणतात पाण्या वाचून जरी जमत नाही तर फराळ करत जावा. फुलहार, फराळ फुलहार, केळी म्हणा, आपलं सफरचंद म्हणा, काहीतरी फळ खायचं, राहायचं. मग नंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडायचं. द्वादशी केव्हा सोडायचं. सूर्य निघत असताना, सूर्य निघत असताना त्या टाइमला द्वादशी सोडायचं नियम आहे. सूर्य प्रतिबिंब पृथ्वीच्या ठिकाणी केला, जसं मारुती जन्म असतो बघा सूर्य निघाल्यावर, तसं सूर्य निघाल्या द्वादश सोडलं की पुन्हा काही नाही. असं केलं तर ते एकादशीचं फळ भेटतं. तसं करत असताना आणि मृत्यू लोकामध्ये सर्व देवलोकाला वाटलं खरोखर हे भाग्य आहे. एकादशी व्रत जे करतात, दशमी करतात, ते वारकऱ्यांचं भाग्य, दुसऱ्याचं नाही. म्हणून वारकऱ्याला मोठा अधिकार दिलेला आहे. पंढरीशी वारे करीती अधिकारी मोक्षाची, पुंडलिके दिलावर करुणा करी विठ्ठले. मूळ पापी जैशी तैसे आणि उद्रेक असे लावणीया. मूळ असू दे, पापी असू दे, कशी जरी पंढरपूरला गेलं त्याचा उद्धार होतं. शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे खरी झाले एका बोले संताची, पुंडलिके दिलावर करुणा करी विठ्ठले. सगळं करते मला सांगू लागलेले आहे. रात्री करीची जागरण तो तारिका सकळ जन ऐसे समुख मधुसूदन सवे प्रदान बोलत. ज्या वेळेस रात्री जागरण करावं, कीर्तन करावं, गुणवर्णन करावं, ते भाग्यात लागतं. भाग्यापासून कीर्तन नामस्मरण होऊ शकत नाही. ज्याच्या भाग्य आहे, ज्याच्या अंगी पुण्य आहे, तेच मात्र एकादशी व्रत करतात, पंढरीची वारी करतात, असं ग्रंथ करते सांगू लागलेले आहेत. द्वादशी शिलापती उत्सव कीर्तन करीते जे विष्णव ते वैकुंठासी येती स्वयं सप्रेम भाव धरुणी. ज्या वेळेस दशमीचा व्रत झाला, एकादशीचं पारण झालं आणि द्वादशीला द्वादश सकाळी सोडावं आणि रात्री खिरापत करावं. हे खिरापत खाण्यासाठी देवलोक येतात. खिरापत काला कार्याच्या आमचे देवजळी झाले मासे. वैकुंठीत व्हायचे नाही केवळ काही कार्याचे. वैकुंठाचा जो काला भेटत नाही, वैकुंठाचा जो प्रसाद भेटत नाही, तो प्रसाद मात्र आम्हाला वाळवंटामध्ये पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी भेटतो, असं ग्रंथ करते सांगू लागले आहेत. उत्तम थोर दिंडी पताका भार टाळ मृदंग चमत्कार करावा घोष नामघोष. नामघोष कोणता घोष करावा. सदा नामघोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर ठेवलं. तसं सदा नामघोष करू हरिकथा. अखंड खंडीना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड भगवंताचं चिंतन केलं, जयघोष जरी केलं आणि अश्वंत ध्यानाचा उद्धार होतो, असं ग्रंथ करते सांगू लागले.